नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा आपल्याला घ्यायचा आहे. शिंदे गटाकडून आज लोकसभेसाठी 3 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यात ठाण्यातून शिंदे गटाच्या नरेश म्हस्के यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळालं आहे. नाशिकमधून हेमंत गोडसेंना लोकसभेची उमेदवारी मिळालेली आहे, तर कल्याणच्या जागेवर श्रीकांत शिंदे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. यापूर्वी त्यांच्या नावाची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली होती, पण आता अधिकृत घोषणा झालेली आहे कल्याणच्या जागेसाठी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची. आज जाहीर केलेल्या तिन्ही जागांवर शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा सामना आता रंगणार आहे. तर ठाण्यातून कसा हा सामना असणार आहे? नरेश म्हस्के विरुद्ध राजन विचारे. नरेश म्हस्के शिंदे गटाचे उमेदवार असतील, तर ठाकरे गटाचे राजन विचारे. तर कल्याणमध्ये शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर असा सामना रंगणार आहे. कल्याणमधली दुहेरी लढत आहे. तर नाशिकची लढाई सुद्धा आता स्पष्ट झाली आहे. शिंदे गटाकडून हेमंत गोडसे विरुद्ध ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे अशी ही लढत असेल. पण ज्या प्रकारे गेली 10 वर्षापासून नाशिक लोकसभेचं नेतृत्व करत असताना जो काही दांडगा लोकसंपर्क या ठिकाणी ठेवला आणि जी काही कामं केली, निश्चितच जो काही विश्वास आमच्या शिंदे साहेबांनी या ठिकाणी आपल्यावरती टाकला, जी काही जबाबदारी टाकली, तर निश्चितच यशस्वीपणे ती आम्ही सर्वच मिळून या ठिकाणी पार पाडू असा आपल्याला विश्वास आहे. महायुतीच्या सर्वच ठिकाणच्या अनेक ठिकाणचे तिढे होते आणि त्यात 4-5 जागांमध्ये नाशिक देखील अडकलं होतं. परंतु मला असं वाटतं की निश्चित ही जागा पारंपरिक शिवसेनेची होती आणि म्हणून खऱ्या अर्थानं महायुतीच्या सर्वच नेत्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आनंद होत आहे आणि जो सर्वसाधारण रस्त्यावरती जो काम करतो कार्यकर्ता, तो या पदापर्यंत पोहोचू शकतो, हे नक्कीच या महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी उमेद देणारा निर्णय आहे. हे फक्त शेतकऱ्याचा मुलगा ज्याप्रमाणे मुख्यमंत्री झाला, सर्वसाधारण रिक्षा चालक माननीय मुख्यमंत्री झाला, त्याच माणसाने सर्वसाधारण रस्त्यावरच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या नरेश म्हस्केला लोकसभेपर्यंतची उमेदवारी दिली आणि खासदार करण्याकरता जो निर्णय घेतलेला आहे, तो नक्कीच आनंदास्पद, स्फूर्तिदायक आणि लोकांना एक राजकारणाला दिशा देणारा हा निर्णय आहे. ठाणे असेल किंवा कल्याण असेल, या दोन्ही जागेची घोषणा झालेली आहे आणि या दोन्ही जागा ज्या आहेत महायुतीच्या, मी असेल किंवा नरेशजी म्हस्के असतील. नरेशजी म्हस्के एक कार्यकर्ता, महानगरपालिकेमधून त्यांची सुरुवात झाली. आज जे आहे हा ठाणे लोकसभा त्यांना रिप्रेझेंट करण्याचा चान्स जो आहे, ठाणे लोकसभेवरती उमेदवारी जी आहे ही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने मिळालेली आहे.